मित्रांनो, तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल तर अशा बांधकाम कामगारांना घरकुल जागा खरेदीसाठी 1,00,000 रुपये मोफत राज्य सरकार आता देणार आहे। याबद्दलचा निर्णय सुद्धा करण्यात आलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। ही जी 1,00,000 रुपयांची मदत आहे कशा पद्धतीने दिली जाणार आहे, त्यानंतर बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत जे लाभ दिले जातात, कोणते लाभ कशा पद्धतीने आहेत याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी 1,00,000 रुपयांचा अर्थसहाय्य दिले जाणार आहे। आता हा अर्थसहाय्य कशा पद्धतीने असणार आहे हे समजून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत। आता या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे, बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते। मित्रांनो, इथं ध्यानात ठेवा, पूर्वी जी रक्कम आहे 50,000 रुपये इथं जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य म्हणून दिला जात होता। आता यामध्ये वाढ करून ही किती रुपयांची वाढ झालेली आहे हे समजून घ्या। यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। आता इथं ध्यानात ठेवा, पूर्वी 50,000 रुपये अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी दिला जात होता। आता यामध्ये वाढ करून 1,00,000 रुपये फ्री मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। घरकुल जागा खरेदीसाठी घरकुलचे पैसे तुम्हाला वेगळे मिळणार आहेत। त्यानंतर घरकुल जागा खरेदीसाठी हे 1,00,000 रुपये वेगळे मिळणार आहेत, हे समजून घ्या। त्यानंतर आता या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना जे काही घरउपयोगी वस्तू आहेत हे सुद्धा दिले जात आहेत। कोणकोणते घरउपयोगी वस्तू दिले जात आहेत, कोणकोणत्या योजना आहेत, शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यावा, सीजरचा लाभ कसा घ्यावा, तुमचे मुलं इंजिनियर डॉक्टर होत असतील तर कशा पद्धतीने शिष्यवृत्ती मिळते, याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेली आहे। या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना, अर्ज स्वीकृती, बांधकाम कामगाराबाबत 90 दिवसाचे प्रमाणपत्राची कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे। यासह बैठकीत नागपूर जिल्ह्याचे मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलचे उद्दिष्ट देणे, मोदी आवास योजनेची अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामगारांना देण्यात येणार वस्तूमध्ये या ठिकाणी बघा, कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये कामगाराच्या गरजेप्रमाणे आवश्यक वस्तूचा समावेश करणे, अन्य विषयावर चर्चाही सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। जे घरउपयोगी 30 वस्तू दिले जातात, कोणकोणते 30 वस्तू फक्त 1 रुपयामध्ये नोंदणी केली जाते। या 1 रुपयामध्ये भरपूर अशा योजना आहेत, कोणकोणत्या योजना आहेत त्याबद्दलची माहिती नक्की एकदा आपल्या चॅनलवरती पहा। या व्हिडिओच्या शेवटी मी प्लेलिस्ट लावेन, त्याला क्लिक करा आणि पूर्ण माहिती एकदा समजून घ्या। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।